कुठे यायचा हा मोठा प्रश्न. कुठे यायचं? तिथं देव अवताराला येतात. ती काय अवस्था असेल. अहो या नावामध्ये सामर्थ्य आहे. अत्री आणि अनुसूया. अनसूया असूया रहित ज्यांचं जीवन आहे. असूया रहित मत्सर द्वेष निंदा यांच्या स्वप्नातही नाही. महान पतिव्रता. पतिव्रतेचे सामर्थ्य फार वेगळे. अत्री त्रिगुणातीत अवस्थेला जे पोहोचले. वास्तविक पाहता जगत जे बांधलं गेलंय ते बांधलंय मूळ 3 गुणामध्ये. तुका म्हणी केले जा तुका म्हणी आले जा केले जा तुका प्रकाराचे काही रजोगुणी काही तमोगुणी तर काही सत्वगुणी. पण 3 गुणांच्या पलीकडेच्या अवस्थेला पोहोचलेले त्यांना म्हणावं अत्री. सामर्थ्य. कथा सगळ्याला माहिती आहे. प्रसंग उभा राहिला जावं पातिव्रतेने. प्रसंग काय असं असं मागितलंय. भिक्षुक दारात आहेत आणि भिक्षा मागितली. काय मागितली सगळ्याला माहिती. घाबरू नकोस. ही कमंडलूतलं पाणी काही सामर्थ्य. कमंडलूत त्या पाण्यामध्ये अगं हे पाणी घे अंगावर शिंपड. काय झालं. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला दत्तगुरु दिसले. गाय पुढे वासरू पाहे घुमटा मधुरी हृदय पाखरू स्वानंदे दत्तगुरु दिसले मला. तुम्हीच केले सारी किमया कृतार्थ झाले माझी का. सामर्थ्य अवताराला आले. कशा करता मला सांगायचंय. कथाभाग सगळ्याला माहिती. एक सांगू का. दत्त महाराज योगी वास्तविक पाहता मुद्दा ऐकला असेल नसेल सांगून जाईल. आपला भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय आपण ज्याला म्हणतो तो भागवत संप्रदाय. 3 संप्रदायाचं एकत्रीकरण म्हणजे भागवत संप्रदाय. विठ्ठलम विठ्ठलम. 3 संप्रदायाचं एकत्रीकरण. त्रिवेणी संगम म्हणजे भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय. कुठल्या कुठल्या. दत्त संप्रदाय. पहिला दत्त संप्रदाय. दुसरा नाथ संप्रदाय आणि तिसरा चैतन्य संप्रदाय. ऐका. दत्त संप्रदायाचे अधर्युग शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथ संप्रदायाचे अधर्युग माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज. आणि चैतन्य संप्रदायाचे अधर्युग जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठलम विठ्ठलम. दत्त संप्रदाय असेल
नाथ संप्रदाय असेल, चैतन्य संप्रदाय असेल, सगळं एकत्रीकरण केलं आमच्या संतांनी आणि ज्ञानदेवी रचला आणि मग ते मंदिर उभा राहिलं. याला म्हणतात भागवत संप्रदायाचं मंदिर. आणि त्या मंदिराला योगदान दिलेलं सगळं वर्णन आपण ऐकतोय. म्हणून 3 संप्रदायाचं एकत्रीकरण आहे. दत्त प्रभू योगी आहे. कोण आहे? योगी आहे. आज जन्मकालामुळे थोडस बोलून जाणार आहे. दत्त प्रभू योगी आहे. अखंडपणे एकांत स्थानी ध्यानस्थ असणारे आमचे दत्त प्रभू माऊली महावेश. अनेक संतांनी विशेषपणे जास्त वर्णन नादबाबांनी केलेलं आहे, पण आधी सर्व संतांनी दत्त महाराजांचं वर्णन केले. माऊली ही गोड वर्णन करतात. पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, एक योगी निराकारी मुद्राला मुनी हे चली, मुद्राला मुनी हे चली ब्रह्मपती बैसला, ब्रह्मपती बैसला. कथाकार मन गेले ते विलया ब्रह्मांड माझारी. पहिलं मेरूच्या दत्त महाराजांचं वर्णन माऊली करतात. दत्त महाराज योगी आहे. ऐका. दुसरं भगवान शंकर योगीराज आहेत. दत्त महाराज योगी आहे, भगवान शंकर योगीराज आहे आणि भगवान श्रीकृष्ण योगेश्वर आहेत. विठ्ठलम विठ्ठल. पार्वतीचा पती योगीराज आणि भगवान श्रीकृष्ण योगेश्वर. योगम योगेश्वरा कृष्णा साक्षात कथयत स्वयं किंवा यत्र योगेश्वर कृष्ण. भगवान श्रीकृष्ण योगेश्वर आहे. आणि 3 संप्रदायाचं एकत्रीकरण आणि त्याच्यामध्ये आज दत्त महाराजांचे लवकर प्रसन्न होणारे देवता. बघा, लवकर प्रसन्न होणारे देवता फक्त साधना आहे. साधना दत्तप्रभूंची साधना केली की तुम्हाला दत्तप्रभूंची कृपा प्राप्त झाल्याशिवाय. आणि अनेक आपण उदाहरण ऐकतो कुठेतरी बघा माणसांची गर्दी, फक्त टिकवणं फार कठीण आहे. टिकवणं फार कठीण आहे. कृपा लवकर होते. मारुद्राची सेवा करा. मारुद्राची कृपा लवकर होते. काय याला कारण आहे? काय कारण आहे? काय कारण आहे? पांडुरंगाची सेवा करा. संसार मोडला तरी बाबा प्रसन्न व्हायना. संसार मोडला तरी लवकर प्रसन्न होत नाही. याला प्रमाण सांगून जाईल. जाऊ का? योगी यांचे ध्यान ध्याताना तुला
पण इथं संसार मोडला तरी लवकर भेटत नाही. जन्माची जन्म त्याची सेवा करावी लागते नाही का. त्याच्या नादाला लागलं की वाटोळ झाल्याशिवाय कोण म्हणलं आम्हाला समजून सांगितलं लवकर प्रसन्न होत नाही, लवकर कृपा तितकं आतमधून लागतं. मग आतमधून असेल तर अनन्य असेल तर भगवंताचं वचन आहे, आश्वासन आहे बाबा योगक्षेमम, बस त्याने काळजी करायची आवश्यकता नाही. मग त्याची सर्व जबाबदारी स्वीकारणारा तोच आहे ना, जगत चालवणारा, म्हणून तर त्याला जगन्नाथ म्हणतात. आणि ह्या देवता लवकर कृपा का प्राप्त होते याचं कारण मला सांगायचंय. सप्त चिरंजीव या भूतलावर किती अश्वत्थामा बलिर्व्यासो, 7 चिरंजीव, 7. त्या 7 चिरंजीवांपैकी दत्त महाराज आणि मारुती राजा, म्हणून विशेषत्वाने यांची कृपा लवकर प्राप्त होते. थोडी सेवा केल्यानंतर फक्त ती सेवा असावी लागते आतमधून, कारण देव पाहतो तो अंतरेची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. म्हणून विशेषत्वाने विश्व कल्याण करतात दत्तप्रभूंचा अवतार म्हणून थोडस चिंतन या ठिकाणी केलं. म्हणून आज तो सेवेकरता निवडलेला अभंग आहे, तोही नामपर प्रकरणातला आहे. त्याच्यामध्ये संत प्रेमही व्यक्त केलेलं आहे. अशा प्रकारची भक्तीही वर्णन केलेली आहे. विठ्ठल अभंगातला पहिला शब्द काय बसलेला, अभंगातला पहिला पाठीमाग कुठलं कळतंय आणि हा शब्द विसरला की आपल्याला कोरोना झाला. हा विसरायचा नाही, हा न विसरण्यासारखा आहे. हा विसरला की आपलं राम नाम तो आहे म्हणून आपण आहे. मगातला पहिला शब्द म्हणण्यापेक्षा मंत्र म्हणेल तो पहिला मंत्र आहे राम मंत्र. विठ्ठल विठ्ठल काय बा जुनी परंपरा फार गोड हो, जुन्या गोष्टीच फार गोड. आता अनेक माणसं जुनं प्रेम गोड, जुनं प्रेम आहे गोड. माणसं गावावरून पाहुणा आल्याबरोबर सगळे कामाला पूर्ण विराम द्यायचे, बाकीच्या सगळ्या कामाला पूर्ण विराम. सगळं घरदार आतिथ्याची त्या पाहुण्यांची सेवा करतात. आज अतिशय त्या पाहुण्यांच्या पुढचं वाटलं, अतिशय इतका आदर, इतकं प्रेम, इतका जिव्हाळा वास्तविक पाहता अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही बरं का. अतिशय अंतकरणापासून बोले. वास्तविक पाहता तुम्ही साक्षात पिंपरीवाले फार चिकट, माझ्याकडे बघायला लागले सगळे चिकट म्हटल्यावर, फार चिकट म्हटल्यावर बरेच जण बघायला लागले. प्रश्न पडला त्यांचा, इथं बोलून आपल्याला चिकट म्हणते, फार चिकट. एका गोष्टी करता एकदा का तुम्ही माणूस जोडला तर त्याला सोडतच नाही. प्रेम आणि जिव्हाळा इतका चिकट आहे, तुमच्यातलं प्रेम इतकं चिकट आहे, जिव्हाळा इतका चिकट आहे की माणूस तुटता तुटत नाही, तो चिकटूनच राहतो, इतके चिकट आहे. विठ्ठल जुनी परंपरा आहे, फार जुन्या परंपरा काय होत्या गेल्या पडत्या. दिसतंय का उसळ उखळ दिसतंय? नाही दिसत. आता पोरांना जर विचारणार हे बरा एक म्हण सांग, उकळात घालून मुसळात निघणे, ह्या म्हणीचा वाक्य प्रचार सांग. पोराला लवकर कळायचा का कळेल? मुसळ करता का? कुसळ कळेल, मुसळ नाही कळत. कारण कुसळ कुठं भेटतात, मुसळ भेटत. पण आम्हाला अशी काही मुसळ भेटतात बरं का. ते मुसळ काढायचं जरी राहिलं नसेल तरी सुद्धा काही मुसळ अजून आहेत. त्या दिवशी एक जण भेटले, अजून कार्यक्रमात चाललो होतो मला.
आता आपला पोशाख, धोतर, नेहरू, टोपी, उपाधि, आता हा सगळा पेहराव आपला वारकरी संप्रदाय. ते माझ्या जवळ आलं आणि म्हटलं, महाराज आहे वाटतं. अरे म्हणून नका, पोत्राच दिसतोय. मग मला हिवाळ्यात पाऊस का पडायला लागला. हिवाळ्याचा पावसाचा माझा महाराजांचा काय संबंध आहे. मग मला कशाला महाराज झाला. आल्या बघ गडका हवामान खात्यात मी काम आलाय का काय. काय याला म्हणायची मुसळ, याला म्हणायची मुसळ. म्हणजे ते मुसळ गेलं, पण असली मुसळ अजून नाही. तर विठ्ठल जुना निघून गेलं, जात गेलं. काय गोड होऊया गायचं. पहाटे पहाटे आमची आई रामायण गायची. रामायण आख जात्यावर बसतात आणि ते आम्हाला जाग आल्यानंतर बघ आईचा आवाजही गोड होता बरं का. आहे आई आवाजही गोड. भारतात बऱ्याचशा गोष्टीचं विस्मरण झालं. जवळजवळ 95 वर्षाचं वय आई. 95च्याही पुढे गेली असेल आता. 95च्या पुढे. पण एक आहे, एक सांगून जाईल. ऐका ऐका, एक सांगून जाईल. माझं भाग्य म्हणून सांगून जातो. मी देवाचं दर्शन नंतर घेतो, पहिलं आईच्या चरणावर मस्तक ठेवतो. विठ्ठल विठ्ठल. देवनांती जिवंत देव ज्याला जीवनामध्ये कळाला. जिवंत देव. शास्त्र सांगतं आपण नाही, मातृदेव भव पितृदेव भव. मग बाकीच्या चिन्ह आचार्य, अतिथी. पहिला आईचा आहे, दुसरा वडिलांचा नंबर आहे. आई आणि वडील ईश्वराचं दुसरं रूप आपल्या घरी आहे. भाग्यवान आहात ज्याच्या त्याच्या घरी आई वडील जिवंत आहेत. चालतं बोलतं दैवत त्यांच्या घरात आहे. पहिलं दर्शन आई वडिलांचं घ्या. मग तुळशीला तांब्या भरून पाणी घाला. मग देवपूजा करा. जे तुमचा काही नित्यनेम असेल तो नंतर करा. न सगळ्यात मोलाचा आणि ताबडतोब लगेच निर्भेळ आशीर्वाद जर कुठून प्राप्त होत असेल तो आई वडिलांच्या मुखातून. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आई पहिलं दैवत सांगितलं आहे. काय सांगतो तुम्हाला, जुन्या गोष्टी ह्या सगळ्या निघून गेल्या. बऱ्याचशा गोष्टी निघून गेल्या. त्याच्यामध्ये एक पद्धत होती. पद्धत होती बघा. ओळखीचा असो अथवा ओळखीचा नसो, कोणी जरी एखादा भेटला तरी माणसं त्याला काय घालायचे. माणसं त्याला काय घालायचे, राम राम घालायचे नाही का. आता अलीकडे अलीकडे राम राम घालतात का. अलीकडे काय घालतात, काय घालतात. नाही नाही तरी बरं आहे. नमस्ते नमस्कार. बघा जुने माणसं ओळखीचा असो नसो किती वेळा राम राम, दोनदा राम राम म्हणायचे. तो माणूस एकटा जरी असला तरी सुद्धा, मग एकटा असता एकदा राम म्हणून चालू नसतं का, तरी सुद्धा दोनदा राम 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 घालायचे. का, याच्यातही गूढ अर्थ आहे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये गूढ अर्थ आहे. प्रत्येक सण वार तिथी या पद्धती प्रत्येक गोष्टीत गूढार्थ आहे. राम राम दोन वेळा का, तर बाबा त्याच्यात अर्थ असा आहे की तुझ्या हृदयामध्ये जो राम आहे त्यालाही माझा दंडवत म्हणा, प्रणाम म्हणा, नमस्कार म्हणा. आणि माझ्याही हृदयामध्ये जो राम आहे त्याला सुद्धा या दोघांचीही आठवण आहे का. चला ज्ञानेश्वरीकडे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम. काम भ्रांतास का विषया तैसा हृदयामध्ये राम. हृदयामध्ये तो राम आहे म्हणून दोनदा. ही पूर्वीची जुनी पद्धत आहे. आणि राम राम म्हटल्यानंतर होतं काय, एक सज्जन 22 मुलं आहेत. बसवणं मुलांना मी सांगत होते, अरे बाबानो राम नामामध्ये काय सामर्थ्य, इतकं सामर्थ्य इतकं सामर्थ्य आहे. आपली तर परंपरा जुनी आहेच. म्हटले राम म्हणण्याकरता राचा उच्चार केल्याबरोबर तोंड उघडलो रा, मग म्हणायचंय
ऐका बाळांनो, म म्हणायचंय, पण राचा उच्चार केल्याबरोबर आतली सगळी पापे पळवून निघून जातात. इतकं सामर्थ्य रामनामामध्ये. सद्गृहस्थ बोलत होते तेवढे ते एका पुराणी सांगितलं, बाबा मला एक विचारायचं. म्हटले विचार बाळा. म्हणले राम म्हटल्याबरोबर सगळी पाप जर पळून जातात तर म म्हणण्याची काय आवश्यकता आहे? प्रश्न अगदी प्रश्न बरोबर आहे, पण सुचतात कुणाला माहिती का? त्या मुलांची बुद्धी असावी लागते कुशाल. प्रश्न कोणाला सुचतात? ज्याची बुद्धी कुशाल. सर शिकवत असताना, गुरुजी शिकवत असताना, शिकवताना शंका कोणाला निर्माण होते? ज्याची बुद्धी कुशाल आहे. आता जी एकाच वर्गात 4-4 वर्ष हलत नाही त्याला प्रश्न सुचत नाही. बुद्धीचे 3 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. चला, कर्पूर बुद्धी, गौर बुद्धी आणि शेण बुद्धी. एकदा शिकवल्याबरोबर पटकन लक्षात ज्या विद्यार्थ्याच्या येते, कोणाच्याही सांगितल्याबरोबर लक्षात राहते, त्याला म्हणतात कुशाग्र बुद्धी. आणि कुशाग्र बुद्धीचे मला वाटतं एकच सगळ्यात मोठं उदाहरण सांगू आहे. कोण? स्वामी विवेकानंद. एकदा पुस्तक वाचल्यानंतर आयुष्यातही पुन्हा ते पुस्तक हातात घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती, इतकी कुशाग्र होती. बघा, कापूर पेटवण्याकरता काडी ओढली आणि कापराजवळ नेल्यानंतर किती मिनिटात कापूर पेटतो? किती मिनिटात? कोण म्हणलं 1.5 मिनिटात? एका क्षणात. ऐका, एका क्षणात पेटतो. चला दुसरी बाजू, याला म्हणायचं कर्पूर बुद्धी. गौरी माहितीये का? गौरी इथं कोणाला कळेल? मुंबई पुण्याला कीर्तन असल्यावर तिथलं गौरी म्हणजे काय? चित्रात काढून दाखवा. गौरी याला म्हणतात. मुलांना कळेल. गौरी, गौरी पेटवायची. गौरी पेटवली कधी? किती क्षणात गौरी पेटते? एका क्षणात. त्याची बुद्धी कुशाग्र आहे. त्याला नाही का नाही पेटत? त्याला प्रश्न पडला ना, का नाही पेटत? कापूर जसा पेटतो तशी गौरी, कापूर वेगळा गौरी वेगळी. हिला क्षणावर नाही मला सांगता येणार, त्याला काही मिनिटे लागतील, पण पेटेल. पण अशी तशी नाही, दुप्पट 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 असं असं दुप्पट पेटेल. पण कशी? दुप्पट दुप्पट पेटेल. म्हणजे विद्यार्थ्याला एकदा सांगून कळणार नाही, त्याला अनेक वेळा सांगावं लागेल. याला म्हणायचं गौर बुद्धी. आणि तिसरी बुद्धी अशी, गुरुजी बदली करून घेतात पण गडी नाहीच वर्ग सोडित. त्याला म्हणायचं शेण बुद्धी. अजिबात त्या बुद्धीवर काहीच परिणाम होत नाही शिकवलेला, याला म्हणायचं शेण बुद्धी. एक म्हणलं, अरे मला परीक्षेत आमच्या बागेमध्ये मला भोपळा लागलाय. भोपळा एका मित्राला भेटल्यानंतर, अरे आमच्या परस बागेत, मुंगल्याच्या पाठीमागच्या परस बागेमध्ये भोपळा लागलाय. दुसरा म्हणला, त्यात काय नवलंय? प्रत्येक वर्षी परीक्षेत मला त्याच्यापेक्षा मोठा मला मिळतो, यात काय नवलंय? याला म्हणायचं शेण बुद्धी. विठ्ठल सांगतो, राम म्हटल्याबरोबर जर पापे बाहेर पळून जातात तर मग म्हणण्याची काय आवश्यकता आहे? प्रश्न बरोबर आहे. त्यावेळी त्या सद्गृहस्थाने सांगितलं, बाबा अतिशय प्रश्न योग्य. ऐक, राम म्हणण्याकरता राचा उच्चार केला. राम, दरवाजा उघडला, तोंडरूपी दरवाजा उघडला. पाप बाहेर सगळे पळून गेले, पण पळून गेलेले परत येऊ नयेत म्हणून दार बंद करावं लागेल की नाही? म्हटले कसं? मग म्हटलं की दार बंद. पुन्हा केलेली पाप परत येत नाही, मग दार बंद करण्याचं काम आहे. राहे पाप बाहेर सोडण्याचं काम आहे. रामनामामधलं सामर्थ्य. राम रामे रामे. राम लक्ष ज्यांनी वाचले असेल त्याच्यामध्ये गोड एक आहे. 1 रुपयाच्या, आता अलीकडे दिसत नाहीत बरं का, 1 रुपयाच्या नोटा माहिती ना? 1 रुपयाच्या, 1 रुपयाच्या नोटा किती घेतल्या? 1000. किती घेतल्या? 1000 नोटा एका बाजूला आणि दुसरीकडे 1000 रुपयाची नोट एका बाजूला. दोन्हीची किंमत कोण म्हणलं एवढे? दोन्हीची किंमत, इकडे एकच नोट आहे, इकडे नोटा 1000 आहे, दोन्हीची किंमत
मात्र सारखी. याला कारण आहे, इकडे भगवान विष्णूंची 1000 नावे एकीकडे आणि राम नाम एकीकडे, दोन्हीची किंमत सारखी आहे. विठ्ठल विठ्ठल राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्य राम नाम वरानने. सहस्र म्हणजे 1000. 1000 नामामध्ये सामर्थ्य कमी नाही. कुठलंही नाम घ्या. यश स्मरण मात्रे जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. कुठलंही घ्या. यश स्मरण, नुसतं स्मरण केलं काय सामर्थ्य? जन्म संसार, जन्म मरण रूपी बंधनातून तो जीव मुक्त होतो. तसं भगवंताने गीतेमध्ये आश्वासनच दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाति तेजं देहम याति नास्त्यत्र संशयः. निसंशय त्याला माझी प्राप्ती. अंतकाळे ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. 1000 पैकी कुठलंही उद्या हे सामर्थ्य आहे. तसं राम नामामध्ये ते सामर्थ्य आहे. राम म्हटल्याबरोबर आणखी सांगून जाईल तुम्हाला. बघा, समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन आणि समुद्र मंथनातून रत्न बाहेर पडली. किती रत्न बाहेर पडली? रत्न. आता काय काय रत्नांनाही रत्न माहिती, काही काही रत्नांना एकच रत्न त्या 14तलं माहिती. ते रत्न लय महत्वाचं. किती रत्न बाहेर पडली? 14. लक्ष्मी सुरा शंखामृतम